सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनुवंशिकता व उत्क्रांती विज्ञान भाग 2 यामधील पुढील भाग पाहणार आहोत। या अगोदर आपण अनुवंशिकता, अनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण याबद्दल माहिती पाहिलेली आहे। त्याचबरोबर DNA, RNA या मॉलिक्यूलची रचना देखील आपण पाहिलेली आहे। आज आपण उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत। सजीवांमधील जनुकांमुळे ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात, त्यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीत संक्रमित करतात, यालाच अनुवंशिकता असे म्हणतात। त्यामुळे आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात, परंतु काही वेळा जनुकांच्यामध्ये अचानक बदल होतो। जनुकातील एखादी न्यूक्लियोटाइड आपली जागा बदलते, त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो म्हणजे उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन होय। परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणे असते की सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे। डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याचे समर्थन करतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जनुकांचं संक्रमण होतं, त्यावेळेस काही संक्रमणात जनुकातील एखादी न्यूक्लियोटाइड आपली जागा बदलते, त्यामुळे त्यांच्यामध्ये लहानसा बदल घडून येतो, यालाच उत्परिवर्तन म्युटेशन असे म्हणतात। यानंतर आहे उत्क्रांती। उत्क्रांती इव्होल्यूशन। उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल किंवा नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून नव्या जीवजाती निर्माण होतात, ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय। सजीवांची उत्पत्ती होतानाचे टप्पे। साधी मूलद्रव्ये, सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे, प्रथिने आणि केंद्राम्ले अशी सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय पदार्थांचे मिश्रण, मूळ प्राचीन स्वरूपाच्या पेशींच्या रसायनांच्या भक्षण करण्याची क्रिया आणि संख्येत वाढ। पहिला जीव नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे पुढे उत्क्रांत झाले। जे जुळवून घेऊ शकले नाहीत ते नाश पावले। पृथ्वी तलावरील वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आपल्याला विविधता आढळते। सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास। विद्यार्थी मित्रांनो, सजीवांची उत्पत्ती होण्याचे टप्पे। सर्वात अगोदर पृथ्वीवर एकदम साधी मूलद्रव्ये यांची निर्मिती झाली असावी। त्यानंतर सेंद्रिय असेंद्रिय अशी साधी संयुगे, त्यानंतर प्रथिने, आम्ले, त्यानंतर असेंद्रिय पदार्थांचे मिश्रण, सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण, पेशींच्या रसायनांच्या भक्षण करण्याची क्षमता, क्रिया यांमध्ये वाढ होऊन जीव हा नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेणारे उत्क्रांत झाले असावे, असा काहीसा समज सध्या सजीवांच्या उत्पत्तीबद्दल आहे। उत्क्रांतीचा सिद्धांत। जीवद्रव्यापासून हजारो वर्षानंतर एकपेशी सजीवांची निर्मिती। या एकपेशीय सजीवात बदल घडून त्यापासून विकसित सजीव निर्माण झाले असावेत। संघटनात्मक उत्क्रांती। सजीवातील बदल व विकास होत गेलेल्या प्रक्रियेच्या क्रमविकासाला संघटनात्मक उत्क्रांती असे म्हटले जाते। भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रगतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय। आता ह्या उत्क्रांतीचे पुरावे आपल्या समोर काही आहेत पुस्तकामध्ये, त्यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत। उत्क्रांतीचे पुरावे। बाह्यरूपी पुरावे। ह्या बाह्यरूपी पुराव्यांमध्ये आपल्याला इथे चित्रामध्ये काही सजीवांची रचना दिसते की ज्याच्यामध्ये त्यांना तोंड आहे, डोळे आहेत, कान आहेत, तोंड आहे, असे काही प्राणी दिसत आहेत।
त्यांच्या नाकपुड्यांची, कानांची रचना, अंगावरील दाट केसांची रचना इत्यादी आपण अभ्यासू शकतो. त्याचप्रकारे वनस्पतीमधील पानांचा आकार, शिरावणीय पानांची रचना ही देखील आपल्याला बघायला मिळते. बाह्यरूपी पुरावे म्हणजे सजीवांच्या बाह्य आणि दृश्य स्वरूपातील असलेली वैशिष्ट्ये. आता ही वैशिष्ट्ये काही प्रमाणात साम्य आहेत, याचाच अर्थ या सर्वांचा ओरिजिन किंवा सुरुवात ही एकच आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहेत शरीरशास्त्रीय पुरावे. मानवी हात, बैलाचा हात, वटवाघुळाचा चर्मपर, देवमाशाचा पर यांच्या रचनेत भिन्नता आहे. या प्राण्यात असलेल्या या अवयवांचा उपयोगही वेगळा आहे, परंतु प्रत्येकाच्या हाडांच्या रचनेमध्ये व जोडणीमध्ये आपल्याला साम्य दिसते. याचा अर्थ या सर्वांचा पूर्वज हा समानच आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर अवशेषांगे. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना किंवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. एका विशिष्ट परिस्थितीत सजीवातील एखादी रचना उपयुक्त असते तर भिन्न परिस्थितीमध्ये निरुपयोगी असते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने काही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात व हजारो वर्षांनी नाहीशी होतात. मानवाला निरुपयोगी असणारे आत्र, पुच्छ हे रवंथ करण्यासाठी प्राण्याच्या एका उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. त्याप्रमाणे माणसाच्या असणारे कानाचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत. माकडहाड, अक्कलदाढ आणि अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे याची उदाहरणे माणसाच्या शरीरात दिसून येतात. आता हे देखील उत्क्रांतीचे पुरावे म्हणूनच यांची गणना ही केली जाते. पुराजीवविषयक पुरावे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवाचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यालाच जीवाश्म असे म्हणतात. या जीवाश्मांचा शोध लागल्यानंतर कार्बन डेटिंग नावाची एक प्रोसेस आहे. म्हणजे कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्याने त्यांचा उपयोग करून, त्याचबरोबर कार्बन 14 यांचा उपयोग करून त्यांच्यामधल्या वयाचं अनुमान हे आपण काढू शकतो. यालाच कार्बनी वयमान प्रोसेस किंवा पद्धत असे देखील म्हटले जाते. आता या जीवाश्मांच्या मदतीने देखील आपण असे सांगू शकतो की या सर्वांचं ओरिजिन हे सारखंच आहे. म्हणजे या सर्वांचे पूर्वज हे देखील कसे आहेत, सारखेच आहेत. त्यानंतर जोडणारे दुवे. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटाशी संबंध जोडला जातो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे पेरिपेंटस आणि ॲनेलिडा या संवर्गातील काही प्राणी आहेत, त्यांचा संबंध हा इथे जोडला जातो आहे किंवा त्यांचे सुद्धा पूर्वज हे सारखेच आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर भ्रूण विज्ञानविषयक पुरावे. निरनिराळ्या पृष्ठवंशीय प्राण्यातील गुणधर्मांचा अभ्यास केल्यास असे आढळून येते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणामध्ये साम्य असते. जसा विकास होत जातो तसे ते साम्य कमी होते. सुरुवातीच्या त्यांच्या निरीक्षणावरून आपण असे म्हणू शकतो की सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा पूर्वज हा एकच आहे. आता लॅमार्कवाद. लॅमार्कवाद म्हणजे नेमकं काय? लॅमार्क या शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीबद्दल स्वतःचं संशोधनपर लिखाण हे केलेलं आहे आणि त्या आधारे आपण लॅमार्कवाद हा समजावून घेऊ शकतो. अगोदर आपण उदाहरण पाहूयात. जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खातो, त्यामुळे त्याची मान लांब झाली आहे. शहामृग, इमो पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले आहेत. बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झालेले आहेत. म्हणजे या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत हा लॅमार्कने आपल्यासमोर मांडलेला आहे, तो आपण समजावून घेऊयात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारी वैशिष्ट्ये म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळालेली वैशिष्ट्ये
यालाच मिळालेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद असे म्हटले जाते. जे इंद्रिय वापरात नाहीत किंवा ज्यांचा वापर होतोय त्यांच्यामध्ये जो काही बदल आपल्याला दिसतोय पिढ्यानपिढ्या चालत आलेला, तो संक्रमित होणारा बदल किंवा बदलांच्या त्या संक्रमणाच्या सिद्धांताला लॅमार्कवाद असे म्हटले जाते. लॅमार्कवादबद्दल आपल्या पुस्तकामध्ये छानशी टिप्पणी दिलेली आहे. त्याच्या आधारे सुद्धा आपण लॅमार्कवाद हा सांगू शकतो. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असेही म्हटले आहे. आता जाती उद्भव याबद्दल आपण माहिती पाहूयात. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटाला जाती असे म्हणतात. प्रत्येक जात वैशिष्ट्य भौगोलिक स्थितीत वाढते. त्यांचा आहारविहार, फलनक्षमता, समागमन काळ इत्यादी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये ही टिकून आहेत. एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल, भौगोलिक व पुनरुत्पादन बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादन अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव हा संभवत असतो. आता आपल्याला पुढे डार्विनचा सिद्धांत हा पाहायचा आहे. पण डार्विनचा सिद्धांत व त्या अनुषंगाने मानवी वंशाचा प्रवास, मानवी उत्क्रांती हे जे काही मुद्दे आहेत ते आपण पुढील तासाला पाहूयात. धन्यवाद.